का म्हणता भाऊ मग कसे हाय? कोणाचं लेकरू आहे कोणतं हे बारक? बारक हा माया नातू आहे. हो का? तुमच्या म्हणते बायडीले तुम्ही गागल घेऊन दिला म्हणते चांगला चकाट. अरे बापा कधी कचकल्ला दिली माय. काय ढंगाचा नातू नाही आहे तुमचा? कायले आणलं जी याला इथं? नातू माझा तसाच ते पण हुशार आहे तो. किती आवाज जावान करून राहिला इथून. काही ढंग तर पाहिजे. कचा कचा म्हाताऱ्या माणसाच्या पायावर पाय देते. जरा काही तर सांगा शेंबड्याले. माया इथे चुपस कुटरू कुटरू खावत होता त्या दिवशी वाढून टाकले तर. माहित आहे का कशी पोरं राहते लहान लहान कशी खेळते काय करते कशी राहते काही समजते? हो बाप्पा नाही नाही समजत नाही म्हणून जत नाही. हो तुमचे लय साजरे आहे नातू. आमचे तर काही ढंगच नाही बाप्पा. तुमचेच नातू लय साजरे आहे. मग तुम्ही इटाले का ना गॉगल घेऊन दिला म्हणते? तुम्ही तुमच्या इटाले गॉगल घेऊन दिला म्हणते. कितीचा घेतला हो भाऊ? कितीचा घेतला? आमच्या म्हातारड्याला सांगेन ना आमच्यासाठी गुगल आहे म्हणून. गोगल काड्यावाला. हो तो कुठं हा दाखवला होता काल. घुमत होती स्टाईल मारत तुमची बुडी. घेतला मला सांगत होती बा 500 रुपयाचा घेतला. कितीचा घेतला तुमच्या बाईडीने गॉगल? काळाच्या हा तो काय 80-75 रुपयाचाच असतो. माय बाई किती तुमची म्हातारडी खोटी बोलली जी ते इटा. मला सांगे 500 रुपयाचा आणला म्हणे माझ्या म्हातारड्यानं. कोण म्हणे? ते इटा म्हणे तुमची बाईडी. तिला काय माहित आहे? म्हणूनच म्हणलं भाऊले जाऊन विचारावं म्हणून मी आली. पेट्रोल पंपावर गेलतो तो बसला होता घेऊन. पेट्रोल भरलं गाडीमध्ये तुम्ही हा चालय म्हटलं किती रुपयाचा आहे रे भाऊ? तो म्हणे 100 रुपये. म्हटलं दत्त काय 70 रुपये नाही म्हणे 75. म्हटलं माझ्यापाशी 70च आहे. मग पाय बरं तुम्ही किती खरे बोलले. आणि तुमची बाई इटा 500 रुपयाचा सांगितला तो काळा चष्मा. 500 रुपयाचा चष्मा काळावाला. काळावाला फ्री मध्ये गेल. डोळे तपासायला गेलं तर फ्री मध्ये भेटले. मग तेच ना. येऊ द्या तुमच्या बाईडीला सांगतो. 500 रुपयाचा सांगितलं मला चष्मा. 500 रुपयाचा. मी तरी म्हटलं असं नाही 50-60 500 रुपयाचा सांगितलं. म्हणून चालते भाऊ तुम्हाला विचारले. नमस्कार धन्यवाद सांगितल्याबद्दल.